नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, अर्णव ईश्वरीला सरप्राईज देणार आहे. तिच्या बर्थडेसाठी मोठे गिफ्ट देणार आहे. परंतु ईश्वरीच त्या सरप्राईजच्या धज्ज्या उडवणार आहे. ते कसं तर चला पाहूया. मित्रांनो, आता अर्णव इथे फुल प्लॅनिंग मध्ये आहे की ईश्वरीला तिच्या बर्थडेच्या दिवशी काहीतरी सरप्राईज द्यायचंय. आणि ईश्वरी तर पागल झालेली आहे अर्णवसाठी. ती नम्रताला कॉल करून सांगत आहे की नम्रता, मला अर्णव सरांवर प्रेम झालंय आणि मला त्यांना काय बोलतात ना, प्रेम एक्सप्रेस करायचे, त्यांना आय लव्ह यू म्हणायचे. बापरे, नम्रता सुद्धा खूप खुश झालेली आहे. आणि आता ईश्वरी तिच्याकडून आयडिया घेत आहे की ते मी कसं एक्सप्रेस करावं. परंतु नम्रताची एकही आयडिया ईश्वरीला आवडलेली नाही. त्यामुळे आता ईश्वरी गणूबाप्पा समोर हात जोडून म्हणत आहे की बाप्पा, तूच काहीतरी आयडिया दे, जेणेकरून मी माझ्या सरांसोबत माझं मन व्यक्त करू शकेल. आणि तिला खूप मोठी आयडिया सुचलेली आहे. आता तिची ती आयडिया कोणती हे मलाही माहित नाही. काय माहिती तिच्या मनात ना की काय चाललंय, ती नेमकं तिचं प्रेम कसं एक्सप्रेस करणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची लँग्वेज ही वेगळी असते. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची लँग्वेज ही वेगळी असते. प्रेम व्यक्त करण्याच्या आयडियाज ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. कुणाच्या डोक्यात तर काय, कुणाच्या डोक्यात काय. आता ईश्वरीच्या डोक्यात नक्की काय आहे, ती कोणत्या पद्धतीने तिचं प्रेम व्यक्त करणार आहे, आता हे तिलाच माहिती आहे. तरी पण मित्रांनो, आता अर्णवचं सरप्राईजचं मात्र खूप मोठं वाटोळं होणार. मित्रांनो, वल्लरीने देवापाशी ईश्वरीच्या आईचा फोटो लपवलेला आहे आणि तोच फोटो आता ईश्वरी पाहणार आहे. तो कसा? कारण मित्रांनो, आता इथे अंजलीला देवाची साफसफाई, तिथले म्हणजे हे करायचं आहे, साफसफाई करायची आहे. त्यामुळे आता वल्लरी तिला म्हणत आहे, तू कशाला करते सागं, तू प्रेग्नेंट आहे, त्या जबरीच्या सुनबाईंना सांग ना. तेव्हा आता ईश्वरी ते सगळं करायला जाणार आहे आणि तिला आता तिचा आईचा फोटो दिसणार आहे की नाही ते आता आपल्याला पुढच्याच भागात कळणार आहे. मात्र इकडे खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, आता इथे नम्रताला फोन करून ईश्वरी म्हणत आहे की मला त्यांना सांगायचं काहीतरी. तर नम्रता बोलत आहे, तू काय सांगणार नाही, मीच त्यांना सांगते. आणि हे सगळं अर्णव ऐकणार आहे. आणि अर्णव ईश्वरीला बोलणार आहे की मी सिंदूर काय सांगायचंय कुणाला. तर आता बापरे, ईश्वरी तर खूप मोठ्या संकटात सापडली आहे. मित्रांनो, आता हे सगळं त्रिकूट आता कसं एकत्र येणार, काय होणार, काय आता समजतच नाही. अर्णव तर फुल प्लॅनिंग मध्ये आहे की ईश्वरीला मस्तपैकी छान ड्रेस डिझाईन करायचा आहे. आणि ईश्वरी सुद्धा फुल प्लॅनिंग मध्ये आहे की अर्णव सरांना मला प्रपोज करायचे बर्थडेच्या दिवशी. मात्र बर्थडेच्याच दिवशी आता वल्लरी खूप मोठा बॉम्बस्फोट घडून आणणार आहे. आता हे तीन त्रिकोट आता काय होणार, कसं होणार, आता या दोघांचं प्लॅनिंग काय, म्हणजे कोण कोणाला एक्सपोज करणार, आता तेच काही कळत नाहीये. तर हे पाहण्यासाठी खूप आता मोठा इंटरेस्ट येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.